श्री गुरुदेव दत्त, श्री गुरुदेव दत्त, श्री गुरुदेव दत्त. अध्याय 4. श्री दत्त जन्म. श्री गणेशाय नमः. शिष्यांची विनंती ऐकून गुरु म्हणाले, वा वा, तुम्ही फार चांगला प्रश्न केलात. तुमच्या प्रश्नांमुळे मला साध्यंत कथा आठवत आहे. अत्री ऋषींची कथा सृष्टीच्या उत्पत्तीपासूनच मी तुम्हाला सांगतो. पूर्वी जड सृष्टी निर्माण झालेली नव्हती. सारे काही जलमय होते. नंतर त्यात हिरण्यगर्भ निर्माण झाले. तेच रजोगुणापासून निर्माण झालेले ब्रह्मा होय. त्यालाच ब्रह्मांड म्हणतात. मग त्याची 2 शकले झाली व तेथे वर आकाश आणि खाली भूमी असे 2 सृष्टी विभाग तयार झाले. ब्रह्माने तिथे 14 भुवने निर्माण केली. 10 दिशा, बुद्धी, मन, वाणी, षड्विकार हे निर्माण केले. नंतर सृष्टीची निर्मिती आणखी करण्यासाठी त्यांनी 7 मानसपुत्र निर्माण केले. ते ऋषी होत. अत्री हे त्यातील एक ऋषी. अनुसया ही त्यांची भार्या. त्याच जगज्जननी अनुसया महाप्रतिवत्या होत्या. अतिशय सुंदर होत्या. त्यांच्या पतिसेवेच्या व्रताचा प्रभाव वाढला. देवांना भय वाटले. स्वर्गाचे आपले वैभव त्या घेतील की काय अशी त्यांना चिंता पडली. इंद्रादी देव ब्रह्मा, विष्णू व महेश यांच्याकडे जाऊन अत्री ऋषींची व अनुसयांची महत्ता वर्णू लागले. ते म्हणाले, अत्री ऋषी अत्यंत श्रेष्ठ तपस्वी आहेत. त्यांच्या पत्नी अनुसया मोठा पतिव्रत्या आहे. 2 जणांचे आचरण अलौकिक आहे. अतिथी सेवा करण्यात ते तत्पर असतात. अनुसयांचे आचरण एवढे उत्तम आहे की सूर्य त्यांना भिवून मंद उष्णता देतो. अग्नी दाहकता सोडून देतो. वायू भयाने सौम्य वाहतो. भूमी त्यांच्या पावलांना त्रास होऊ नये म्हणून मृदू होते. त्या शाप देतील यांची आम्हाला भय वाटते. त्या आमच्यापैकी कोणाचेही स्थान बळकावू शकतील. एखाद्याला त्यांनी जर वर दिला तर तो आम्हाला नष्ट करू शकेल. या गोष्टीला काहीतरी उपाय करावा. देवांचे गाऱ्हाणे तिघांनी ऐकले. ब्रह्मदेव, विष्णू व शंकर असे तिघे रागाने म्हणाले, चला आपण जाऊया. त्या पतिव्रता आहेत का परीक्षाच पाहूया त्यांची. देवांना अभय देऊन त्या तिघांनी भिक्षुकांची रूपे घेतली. अत्री ऋषींच्या आश्रमात ते आले. त्यावेळी अत्री ऋषी अनुष्ठानासाठी आश्रमाबाहेर गेले होते. ते तिन्ही भिक्षुक तपस्वी दारात उभे राहिले. अनुसया आश्रमात होत्या. त्यांना म्हणाले, भगवती, आम्ही ब्राह्मण अतिथी आलो आहोत. आम्हाला भूक लागली आहे. लवकर भोजन द्यावे, नाहीतर आम्ही विन्मुख होऊन अन्यत्र जाऊ. तुमच्या आश्रमात नेहमीच अन्न संतर्पण होते. तुम्ही इच्छा भोजन देता असे ऐकले, म्हणून आम्ही इच्छा भोजन मागायला आलो आहोत. त्यांचे बोलणे ऐकून अनुसयांनी आदराने त्यांचे चरणशालन केले. उत्तम आसने बसायला दिली. अर्घ्य, पाद्य, आचमनादी उपचारांनी त्यांचे स्वागत केले. भिक्षुक म्हणाले, आम्ही स्नाने करूनच आलो आहोत. अत्री ऋषी येईपर्यंत आम्ही थांबू शकत नाही. लवकर भोजन हवे. तेव्हा अनुसयाने लगेच भोजनाची पात्रे मांडली. पात्रात अन्न वाढायला आणले व ते अन्न पात्रात वाढणार तोच ते भिक्षुक म्हणाले, आम्ही फार दूरून आलो आहोत. ते आणखी एक इच्छा माणसात धरून, तुम्ही फार सुंदर आहात. ही कीर्ती खरीच आहे. तुम्ही नग्न होऊन आम्हाला जेवायला वाढावेत अशी आमची इच्छा आहे. अनुसयांनी मनात विचार केला, हे विप्र नक्कीच कोणीतरी महान विभूती आहेत. माझे सत्व पाहायला आले आहेत. यांना नाही म्हणावे तर अतिथी सेवेचे व्रत मोडेल. पतीची आज्ञा पाळली जाणार नाही. माझे मन निर्मळ आहे. पतीचे तप तर खरोखरी श्रेष्ठ असेल तर मदन काहीच स्वीकार करू शकणार नाही. अनुसया आत गेल्या व त्यांनी संकल्प केला, हे अतिथी माझे पुत्र होऊन लहान बालक होतील असे म्हणून त्यांनी वस्त्रे काढून ठेवली व अन्नपात्र घेऊन त्या वाढायला आल्या. तेवढ्यात तिन्ही भिक्षुकांची 6-7 महिन्याची बालके झाली होती. ते पाहून त्यांना आपल्या संकल्पाच्या सामर्थ्याचा अचंबाच वाटला. त्यांनी आत जाऊन पुन्हा वस्त्रे धारण केली व बाहेर आल्या. बाळे आता भुकेने रडू लागली. भूमीवर गडावडा लोळू लागली. आता अन्नांची काय आवश्यकता. आता त्यांना आईचे दूध हवे. त्यांना मातृप्रेमाने स्तनाला पान्हा फुटला. त्यांनी तिन्ही बालकांना स्तनपान करवले व त्यांची भूक शांत केली. ब्रह्मा, विष्णू, महेश त्यांच्या दुधाने तृप्त झाले. धन्य ते अत्री ऋषी, धन्य ते पतिव्रता अनुसया, धन्य ते तप व धन्य ते पातिव्रत्य. अनुसया त्या बालकांना कडेवर घेऊन खेळवीत होत्या. त्यांनी योगबळाने पाळणेही निर्माण केली. पाळण्यात त्या बालकांना निजवले. अंगाई गीते म्हटली. त्या गीतात उपनिषदांचे अर्थ होते. बालके शांत झोपली. अत्री आश्रमात परत आले. भर दुपारची वेळ होती. ते येऊन पाहतात तो पाळण्यात 3 सुकुमार बालके झोपली आहेत. अनुसया अंगाई गीत गात आहे. अत्री ऋषींनी विचारले, ही बालके कोण. अनुसयांनी सर्व वृत्तांत सांगितला. तेव्हा अत्री ऋषींनी ज्ञानदृष्टीने पाहून ओळखले की हे तिघे ब्रह्मा, विष्णू व शंकरच आहेत.
त्यांनी तिन्ही बालकांना नमस्कार केला तेव्हा बालरूपी तिन्ही देवांना फारच संतोष झाला. बालरूप तसेच ठेवून तिन्ही देव निजरूपात प्रकट झाले व ऋषींना म्हणाले, तुमच्या तपाने आम्ही प्रसन्न झालो आहोत. काय हवा तो वर मागा. अनुसूया पतींना म्हणाली, आपण देवाकडून पुत्र मागावा. अत्रींनी त्याप्रमाणे देवांना म्हटले, आपण पुत्र रूपाने माझ्या जवळ राहावे अशी आमची इच्छा आहे. तेव्हा देवांनी तथास्तु असे म्हटले व तिन्ही वेगवेगळी रूपे घेतली. ब्रह्मदेवानी चंद्राचे रूप घेतले, शंकरांनी दुर्वासा ऋषींचे रूप घेतले व विष्णूंनी दत्त म्हणून बालरूप घेतले. दुर्वासा व चंद्र हे मातेंसन्मुख उभे राहिले आणि म्हणाले, आम्हाला जाऊ द्यावे, निरोप द्यावा. दुर्वासा तप करण्यासाठी जाणार होते, तीर्थाटन करणार होते. चंद्र आकाशात तारांगणात राहणार होते व शीतल चांदण्याने पृथ्वीवरील वनस्पतीचे पोषण करणार होते. अनुसयांनी त्यांना जाण्यास अनुज्ञा दिली. विष्णू मात्र बालक म्हणून अत्रि व अनुसया यांच्याजवळ राहिले. त्यांच्या ठिकाणी ब्रह्मा व शिव यांनी आपापले दिव्य अंश ठेवले. अशा प्रकारे दत्त हे अत्रिपुत्र विष्णूंचा अवतार असूनही त्रयमूर्ती दत्तात्रेय म्हणून एकत्वाने राहिले. ते दत्तात्रेय हेच गुरुपरंपरेचे मूळ पीठ होय. नामधारकांना दत्तजन्माची अशी ही कथा सांगून सिद्धगुरू क्षणभर थांबले. त्यावेळी नामधारक म्हणाले, महाराज, तुमच्या कृपेने मला अनुसया, अत्रि ऋषी व मूळ दत्तावतार यांची माहिती कळली. तुम्हीच माझे तारक योगीराज आहात. दत्तात्रेयांचे त्यानंतर कोणते अवतार झाले ते मला सांगाल तर मोठीच कृपा होईल. 4था अध्याय समाप्त. श्री गुरुदेव दत्त. श्री गुरुदेव दत्त. श्री गुरुदेव दत्त.